नमस्कार, आम्ही गगनगिरी महाराज खोपोली येथे आलेलो आहेत आणि व्हिडिओ फक्त 5 मिनिटाचा आहे, तर एंडपर्यंत नक्की पहा. सगळी माहिती दिली जाईल 5 मिनिटामध्ये. हो का, तुम्ही पहिलं सकाळी इकडे 9:30 ते 10च्या दरम्यान पोचायचं, कारण की तेव्हा गर्दी नसती. कारण 12 आणि 1 नंतर भरपूर गर्दी होऊन जाते. तुम्ही पहिले इकडे आला तर तुम्ही टोकन घ्यायचं अन्नप्रसादचं, कारण की नंतर भरपूर लाईन होऊन जाते. आता तुम्ही बघू शकता हे काउंटर आहे एंट्रीलाच. इकडून एंट्री जेव्हा तुम्ही केली तर ह्याच इकडे काउंटर आहे. इकडून अन्नप्रसादचं टोकन घ्यायचं, जसं मी टोकन घेतलं होतं. 20 रुपयाचं टोकन आहे आणि टोकन घेतलं की मग आपण जायचं दर्शनासाठी. आता आम्ही बघा इकडे दर्शनासाठी आलेले आहोत आणि गगनगिरी महाराज हे पाण्यामध्ये तासोन तास तपस्या करत राहायचे आणि त्यांना दत्त महाराजांचं पण अवतार मानलं गेलं होतं. त्यांचे पादुका होते, आपण दर्शन घेतले. त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता, इकडे पाणी वगैरे आत्ता तर सध्या नाही आहे, कारण की थोडासा उन्हाळा आहे. पावसाळ्याच्या सीझनमध्ये भरपूर पाणी असतं आणि ते दृश्य खूप चांगलं असतं. हे वातावरण शहरात खूप कमी अनुभवायला मिळतं, कारण तिथे खूप गर्दी, वाहनांचं धावपळ आणि सततचा गोंधळ असतो बघा. पण इथं आलं की मन एकदम शांत, प्रसन्न आणि आनंदी होतं. तुम्ही नक्की इथे भेट द्या. त्याच्यानंतर आम्ही गुहदर्शनाला जाणार आहोत. खरं सांगायचं तर हे मंदिर खूप मोठं आहे आणि याची कलाकसूर खूप सुंदर आहे. गृहदर्शन तुम्ही नक्की पहा, ते चुकवू नका. आणि इथे मला माकड, साप आणि बरेचसे प्राणी दिसले. साप आहे जो उन्हात येऊन दगडावर बसलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता, मी जरा झूम केलेला आहे व्हिडिओ. आणि तो आता पाण्यात उतरून तुम्ही बघा, तो एवढ्या जोरात पळेल ना बघा. त्याच्यानंतर आम्ही आलो इकडे. खूप मोठी जागा होती मंदिराच्या पाठच्या साईडला. तिकडे भजनसुद्धा चालू होतं आणि आमचं नशीब चांगलं होतं, आम्हाला भजन ऐकायला भेटलं. त्याच्यानंतर आम्ही हो का, हे भक्तनिवास आहे. इकडे 500 रुपये देऊन तुम्ही रात्रभर राहू शकता. पण आमची 1 डे ट्रिप होती म्हणून आम्ही इकडे थांबलो नाही. आम्ही लगेच संध्याकाळी 4च्या दरम्यान निघालो. त्याच्यानंतर आम्ही निघालो गुहदर्शनला आणि गुहदर्शनला खूप चांगलं वाटलं आम्हाला. त्याच्या अगोदर इकडे गाईचा गोठा होता. जर तुम्हाला गाईला काही खायला आणायचं आहे तर तुम्ही घरातून घेऊन येऊ शकता, जसं चपाती वगैरे, कारण की इकडे तुम्ही विकत घेऊन गाईला काही खाऊ घालू शकत नाही, तशी सुविधा नाही आहे. त्याच्यानंतर आम्ही निघालो घाटाला आणि इकडे एक भला मोठा झाड होता. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता गर्दी बिलकुल नाही आहे. त्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं की सकाळी 9 ते 9:30च्या दरम्यान इथे पोहोचा आणि प्रथम मंदिराचे दर्शन घ्या. ज्यांना एसीची खूप सवय आहे ना, त्यांनी हे वातावरण नक्कीच घ्यावं. त्यानंतर 10 ते 10:30च्या सुमारास गुहदर्शनासाठी निघा. जर तुम्ही लहान मुलांना घेऊन येत असाल तर घाटामध्ये त्यांना नीट सांभाळा, त्यांचा हात धरून चला, कारण इथली दरी खूप खोल आहे, जसं तुम्ही पाहू शकता. एक प्रकारे हे आमचे ट्रेकिंगच झाले असून अनुभव खूप छान होता. हे बघा, हे गुफ्यामध्ये इकडे महाराजांचं दर्शन आम्ही घेतलं आणि खूप चांगलं वाटलं आम्हाला. आरतीसुद्धा भेटली इकडे. आणि जसं आता तुम्ही पाहू शकता, ते बघा तिकडे आम्ही होतो खाली आणि हे वरून हे दृश्य किती सुंदर दिसत आहे. तुम्हाला असं बघण्यात वाटत असेल खूप लांब आहे हे वर येण्यासाठी, पण इकडं फक्त 15 मिनटं लागतात. मनात श्रद्धा चांगली ठेवा, तुम्ही कधी इकडे गुफ्यामध्ये वर पोचाल तुम्हालाही कळणार नाही आणि ही ट्रिप तुमची सर्वात चांगली ट्रिप असेल. आता तुम्ही बघू शकता. आता इकडे बॅनरवर काय लिहिले तुम्हाला सांगतो का, कष्ट केले तरी शिखरापर्यंत पोचता येते. त्याच्यानंतर हो का, इकडे माकड दिसला आम्हाला, जागोजागी माकड होते. आणि हो का, ही खेकडा आहे, त्याची हालचाल एका पत्त्यावर चालू होती. मग ती मला असं पानावर वाटलं काहीतरी हलते, मग मी बघितलं तर इकडे खेकडा होता. खूप लहान होता तो. त्याच्यानंतर आम्ही खाली आलो आणि हे परत एकदा मी एक दृश्य कॅप्चर केलं. खूप छान वाटत होतं आम्हाला. भक्तनिवास पण एकदम सुंदर होतं. माझी तर भरपूर इच्छा झाली होती की भक्तनिवासमध्ये एक दिवस इकडे राहावे, पण ठीक आहे, पुढच्या वेळी आलो तर नक्कीच मी राहीन. त्याच्यानंतर इकडे दर्शन झालं. मग त्याच्यानंतर आम्ही इकडे बघा तुम्ही भजन चालू होतं, ते भजन आम्ही ऐकलं. खूप चांगलं वाटलं, मन शांत झालं. हो का, तुम्हाला जेवढे पण टेन्शन वगैरे असतील ना, तुम्ही या मंदिराला नक्की या, भेट द्या, तुमचं सर्व टेन्शन निघून जाईल. आता परत आम्ही बघा साप बघितला पाण्यामध्ये, तो तिकडेच वावरत होता सारखं. आणि लहान लेकरांना तर तुम्ही खरंच घेऊन या, खूप चांगलं वाटेल. 1 डे पिकनिक ट्रिप करा. सकाळी 9:30ला पोचा आणि दुपारी 2 ते 3च्या दरम्यान सगळं दर्शन करून घ्या तुम्ही. जास्त वेळ तुम्हाला इकडं लागणार नाही. हां, फक्त तुम्ही लेट आला तर भरपूर वेळ लागेल बघा. जर तुम्हाला कुंडली विश्लेषण करायची असेल तर मला नक्कीच संपर्क करा.
खूप कमी दरात तुमची कुंडली विश्लेषण केली जाईल आणि तुम्हाला फोनद्वारे सगळी काही माहिती दिली जाईल. आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.